श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा विभूती योग सारांश. गीतेच्या उत्तरकांडावरील व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव आपल्या गुरूंना संस्कृत प्रचूर शब्दांनी नमन करतात. प्रथमतः श्री निवृत्तीनाथांचे आध्यात्मिक स्वरूप, नंतर त्यांचे सामर्थ्य व अवर्णनीय महिमा सांगून गीतारूपी ठेवा आपणास प्राप्त झाला हे श्री गुरूंच्या कृपेचे फळ आहे असे सांगतात. आतापर्यंतच्या 9 अध्यायातील विषय सूत्र रूपाने सांगून 9वा अध्याय तर अवर्णनीय व अनिर्वाच्य असा आहे, परंतु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे मी त्याचा अनुवाद करू शकलो व माझे मराठीतील प्रतिपादन मूळ संस्कृत गीतेच्या तोडीचे आहे असे ज्ञानदेवांनी नम्रतेचे पण आत्मविश्वासाचे उद्गार काढले आहेत. त्यानंतर 10व्या अध्यायातील भगवंतांच्या बोलण्याचा ज्ञानदेव खालील प्रमाणे अनुवाद करतात. श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुझी ऐकण्याची आस्था व प्रेम पाहून तुझ्या हिताचे आणखी सांगावे असे मला वाटते. तुझ्यावरील माझे जे प्रेम आहे त्यामुळे तर मला त्यात विशेष आनंद वाटतो. तुझ्या लक्षात असू दे की येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तेवढाच मी मर्यादित नसून सर्व विश्वाच्या आकाराने मीच आहे. हे समजण्यास कठीण आहे. प्रत्यक्ष सर्वज्ञ वेद, मोठमोठे ऋषी, देव यांनाही माझ्या यथार्थ स्वरूपाचा म्हणजेच मी कोण, केवढा, केव्हा उत्पन्न झालो या सगळ्याचा निर्णय करता आला नाही, कारण तेच मुळात माझ्यापासून उत्पन्न झाले. पोटातल्या गर्भाला आईचे वय कसे कळेल? मात्र इंद्रियांद्वारा बाहेर धावणारी वृत्ती अंतर्मुख करून तिन्ही देहांचा विचाराने निराश करून जो पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो त्याला माझे अनादी व लोकमहेश्वर स्वरूप अनुभवाला येते व तो सर्व संकल्पांपासून मुक्त होतो. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये प्रकृती अनुसार बुद्धी, ज्ञान वगैरे विकार माझाच विस्तार आहे. एका लहान बीजापासून बुंधा, फांद्या, पाने, फुले इत्यादी असणारा वृक्ष विस्तार पावतो, तसा मी एकटाच असतो, पण माझ्यापासून व्यास आदी सप्तऋषी, 4 मनु, लोक, लोकपाळ इत्यादी उत्पन्न झाले. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व विश्वात मीच व्यापून राहिलो आहे. मी, माझ्या विभूती व त्यांनी व्याप्त सर्व विश्व हे सर्व एकच आहे असा ऐक्याचा अनुभव येणे हा अभेद भक्ती योग आहे. असे भक्त जे जे भेटे भूत ते ते भगवंत असे समजून त्रैलोक्यात भक्तिप्रेमाने संचार करीत असतात. अशा भक्तांची एकमेकांशी गाठ पडली तर त्यांच्या आनंदाला सीमा राहत नाही. ते देहभान विसरून जातात. रात्र अथवा दिवस यांचे भानही त्यांच्या ठिकाणी राहत नाही. ते देहभानाला विसरून जगाला माझेच कथन करीत असतात. भक्तांच्या या कीर्तनात जगाचे मोठे कार्य होते. स्वर्ग, मोक्ष इत्यादी सुखांकडे या भक्तांनी केव्हाच पाठ फिरविलेली असते व माझे प्रेम सुख प्राप्त करून घेतलेले असते. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा असा की हे आपण कमाविले असताही भगवंतांनी ते आम्हाला दिले असे जगात प्रसिद्ध करतात. मी फक्त ते वाढीला लावून त्याचा क्षेम करतो, कारण माझ्या घरी अशा प्रेमळ भक्तांची कमतरता आहे. स्वर्ग व मोक्ष मिळावे म्हणून पुष्कळ जण माझ्याकडे येतात. त्यांना त्या त्या गोष्टी देऊन वाटेला लावतो, परंतु माझ्याजवळचे जे खरे सुख आहे ते मी या प्रेमळांच्या करिता राखून ठेवतो. अज्ञान रात्रीतून माझे भक्त चालत असताना ज्ञानाची मशाल हातात घेऊन त्यांच्या पुढे मशालजी होऊन मी चालतो व त्यांना ज्ञानप्रकाश देतो. श्रीकृष्णाच्या या उपदेशामुळे अर्जुनाला आत्मज्ञान रूपी नवा जन्मच प्राप्त झाला. आपल्या आयुष्याची आज सफलता झाली असे वाटू लागले. श्रीकृष्णाला तो सखा समजत होता. त्याच्याऐवजी त्याला तो आता परब्रह्म, परधाम असे भासू लागला. त्याच्या पायापाशी उभे राहण्याचीही आपली योग्यता नाही हे त्याला पटले. आपल्या भाग्याचे तो वर्णन करू लागला. आजपर्यंत मोठमोठ्या ऋषींच्या मुखातून तुझे हे वर्णन मी ऐकले होते, पण त्यावेळी त्या बोलण्याची माझ्याकडून उपेक्षा झाली. पण आज तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणून त्याच बोलण्याचा खरेपणा पटला व अनुभवही आला. जीवाला बुद्धीच्या सामर्थ्यावर तुझे ज्ञान केव्हाच होणार नाही. जर तूच कृपाळूपणे सांगितलेस तर हे शक्य आहे. तुझ्या दिव्य शक्तीने प्राप्त असलेल्या मुख्य मुख्य नामांकित विभूती
माझ्या लक्षात राहतील अशा सांग. सर्वच तू आहेस हे जरी खरे असले तरी चिंतनाकरिता परिमित विभूतीच पाहिजे. पूर्वीच्या अध्यायात विभूती जरी सांगितल्या आहेत तरी त्या पुन्हा मला ऐकाव्याशा वाटतात, कारण त्यात माझी आवड आहे. आवडीचा यक्कशित विषय पुन्हा पुन्हा सेवन करावासा वाटतो. मग हे तर जन्ममरण घालविणारे गोड अमृत आहे. शिवाय तुझ्या मुखातून येत असल्यामुळे ते मूर्तिमंत नादब्रह्मच आहे. अर्जुनाच्या बोलण्याने भगवानही संतुष्ट होऊन म्हणाले, आपल्या अंगावर किती केस आहेत याची जशी गणना करता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्या विभूतींना मोजदाद नाही. अनंत असणारे आकाश हे जेथे माझ्या पोटात सामावले त्या माझी व्याप्ती केवढी असली पाहिजे. असे म्हणून सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्यापासून सुरुवात करून भगवंतांनी अर्जुनाला मुख्य मुख्य अशा 75 विभूती सांगितल्या. त्याचा अनुवाद करून स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेव म्हणतात, झाडाच्या फांद्या, फुले, फळे ही सर्व एकाच वेळी हस्तगत व्हावी असे वाटत असेल तर त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे. तसे माझ्या वेगवेगळ्या विभूती सांगेन म्हटले तर हजारो जन्म देखील अपुरे पडतील. आम्ही सांगणार किती व तू ऐकणार तरी किती. वर्माची गोष्ट लक्षात ठेव की सर्व प्राणी मात्रांचे बीज मी आहे व संपूर्ण विश्व त्याचाच विस्तार आहे. म्हणून लहान मोठा, सामान्य विशेष असा आपल्या बुद्धीतील भेदांचा कलंक त्या शुद्ध स्वरूपाला लावू नकोस. श्रीकृष्णांनी भेदाच्या द्वारा विभूती सांगून हा अभेद भाव शेवटी सांगितला. तो अर्जुनाच्या मनाला पटून सर्व विश्व भगवंताच्या स्वरूपाने भरले आहे असे त्याला वाटू लागले. हा अंतःकरणातील अनुभव बाह्य चर्मचक्षूंना दिसावा अशी अचाट इच्छा त्यास उत्पन्न झाली. त्याचे दैवच मोठे. संपूर्ण परब्रह्म हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे त्याला प्राप्त झाले होते, म्हणून त्याची इच्छा पूर्ण होण्यास काय अवकाश होता. बिचाऱ्या दुर्दैवी धृतराष्ट्रावर याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. तो बाहेर जसा आंधळा तसा आतही आंधळाच राहिला होता. संजयाला त्याची कीव येत होती. अशा 2 प्रसंगांचे सुंदर चित्रण करून ज्ञानदेवांनी हा अध्याय संपविला आहे. अध्याय 10 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.